अँड ॲब्सॉर्प्शन आणि त्यानंतर आपला इजेशनचा पाहायला भेटतो फेनॉमेना. ठीक आहे. आता आपण स्मॉल इंटेस्टाईनपर्यंत आलो होतो. आता आपण पाहूया लार्ज इंटेस्टाईनमध्ये ॲक्च्युली काय होतं. आता लार्ज इंटेस्टाईनमध्ये जर आपण पाहिलं तर इथे ॲक्च्युली म्युकस तयार होणार, हे लक्षात ठेवायचं. बट देर इज अ ॲब्सेन्स ऑफ एन्झाईम. यामध्ये कोणताही एन्झाईम्स आपल्याला पाहायला भेटणार नाही. मग इन्स्टेड ऑफ एन्झाईम्स आपल्याला लार्ज इंटेस्टाईनमध्ये काय पाहायला भेटतात, पहा, बॅक्टेरिया असणार. आणि दिस बॅक्टेरिया ब्रिंग अबाउट द डायजेशन. पण हे जे डायजेशन आहे हे आपल्याला कसं पाहायला भेटणार आहे, हे इनकम्प्लीट डायजेशन आहे. मग त्यालाच आपण फर्मेंटेशन असं म्हणणार आहे. ठीक आहे. मग आता स्मॉल इंटेस्टाईनचा जो काही पार्ट आहे, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये असलेला अनडायजेस्टेड पार्ट आपण त्याला म्हणूया कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन. याचं फर्दर डायजेशन आपल्याला लार्ज इंटेस्टाईनमध्ये पाहायला भेटतं. पहा, आता कार्बोहायड्रेटचं पण फर्मेंटेशन होतं विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया आणि CO2 आणि मिथेन गॅस रिलीज होणार. मग आता ही जी प्रोसेस आपल्याला पाहायला भेटणार मेनली ही कॉलॉनमध्ये होती. ठीक आहे. आपण 3 पार्ट पाहिले होते कॉलॉनचे, असेंडिंग कॉलॉन, ट्रान्सफर कॉलॉन आणि डिसेंडिंग कॉलॉन, लार्जेस्ट पार्ट ऑफ द लार्ज इंटेस्टाईन. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला भेटणार प्रोटीनचं पण इथं डायजेशन होतं, पण ते इनकम्प्लीट डायजेशन आहे. मग त्या इनकम्प्लीट डायजेशनमध्ये इंडॉल, स्कॅटॉल आणि हायड्रोजन सल्फाईड गॅस रिलीज होतो. ठीक आहे. दिस हायड्रोजन सल्फाईड गॅस ॲक्च्युली इट इज रिस्पॉन्सिबल टू मेक ऑर्डर ऑफ फिसिस. म्हणजे जे फिकल मॅटर वगैरे असतं त्याचा ऑर्डर कशामुळे होतं आपल्याला, पहा, हायड्रोजन सल्फाईडमुळं. ठीक आहे. आणि वन इम्पॉर्टंट थिंग दॅट लार्ज इंटेस्टाईनमध्ये काही विटॅमिन्स पण फॉर्म होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल विटॅमिन B आणि विटॅमिन K हे आपलं. तर आता आपण एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट पाहतो, दॅट इज सिक्रेशन ऑफ एन्झाईम अँड ज्युसेस इन सिक्वेन्शियल मॅनर. आता फूड मटेरियल घेतल्यानंतर, हंगर किंवा भूक लागल्यानंतर आपण फूड मटेरियल इनगल्प करणार आणि त्याच्या फर्दर डायजेशनसाठी आपल्याला कशाची गरज आहे, एन्झाईम आणि ज्युसेसची गरज आहे. पण ते सिक्वेन्शियल मॅनरने सिक्रेट होणं हे इम्पॉर्टंट आहे. मग आता सुरुवातीला लक्षात घ्या, ह्या हंगरसाठी एक हार्मोन रिस्पॉन्सिबल असतो. त्या हार्मोनचं नाव आहे ग्रेलिन. मग आता हा जो हार्मोन आहे याला आपण हंगर हार्मोन असं म्हणायचं. इट इज कॉल्ड ॲज हंगर हार्मोन. ठीक आहे. फूड मटेरियल घेतलं, आता सिक्वेन्शियल मॅनरने काय इम्पॉर्टंट आहे, एन्झाईम आणि ज्युसेस सिक्रेशन इम्पॉर्टंट. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हे जे एन्झाईम्स वगैरे असतात किंवा ज्युसेस वगैरे असतात याच्या सिक्रेशनसाठी मग कोण कोण रिस्पॉन्सिबल असतं, तर लक्षात ठेवायचं हार्मोन्स रिस्पॉन्सिबल असू शकतात. आता इथं आपण काही हार्मोनचे एक्झाम्पल दिलेत. पहा, सिक्रेटिन आलं, कोलेसिस्टोकायनिन आलं आणि गॅस्ट्रिक इनहिबिटोर. हे काय येतात, ऑल दीज आर नथिंग बट द हार्मोन्स अँड दीज हार्मोन्स आर सिक्रेटेड फ्रॉम इंटेस्टाईन. यांना कोण सिक्रेट करतं, तर इंटेस्टाईन रिलीज करणार आहे. आता त्या अगोदर पाहूया, सलाइवा आपल्याला माहिती आहे सॅलिव्हरी ग्लँडमधून सिक्रेट होतं. मग त्याच्या सिक्रेशनसाठी ॲक्च्युली साईट, स्मेल ऑफ फूड म्हणजे विजन आणि स्मेल का, त्यामुळं काय होतं, सलाइवाचं सिक्रेशन आपल्याला पाहायला भेटतं आहे. पहा, ओके. त्याच्यानंतर 10 क्रिनियल नर्व ॲक्च्युली कोणाला स्टिम्युलेट करतो, तर स्टमकला स्टिम्युलेट करणार. मग तिथून गॅस्ट्रिक ज्यूस वगैरे रिलीज होणार आणि गॅस्ट्रिक ज्यूसेसमध्ये आपल्याला डिफरंट टाईपचे एन्झाईम्स पाहायला भेटणार आहे. त्या पद्धतीने इंटेस्टाईनमध्ये काही असणारे ग्लँड्स वगैरे असतात त्या काही हार्मोन्स रिलीज करतात. मग त्याचे एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर सिक्रेटिन आहे, कोलेसिस्टोकायनिन आहे, गॅस्ट्रिक इनहिबिटोर पेप्टाइड्स वगैरे असतात. आता इथं जर आपण पाहिलं तर ह्या सिक्रेटिनचं मेन फंक्शन काय असतं, हे काय करतं, पहिलं म्हणजे इंटेस्टाईनमध्ये रिलीज होतं ना, मग हे इनिबिट करणार, इनिबिट सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिन किंवा गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक ज्यूसचं सिक्रेशनला स्टॉप करणार आहे. ठीक आहे. सिक्रेटिनचे आपण फंक्शन पाहतोय. त्यानंतर स्टिम्युलेट सिक्रेशन ऑफ, स्टिम्युलेट सिक्रेशन ऑफ द बाईल ज्यूस. त्यानंतर पॅनक्रियाटिक ज्यूस. ओके. आता हे झालं सिक्रेटिन हार्मोनचं फंक्शन. हे काय करतं, पहिलं म्हणजे गॅस्ट्रिन किंवा गॅस्ट्रिक ज्यूसचं सिक्रेशनला स्टॉप करणार, स्टिम्युलेट करणार का, जेणेकरून काय होतं, बाईल ज्यूस आणि पॅनक्रियाटिक ज्यूस रिलीज झालं पाहिजे. ठीक आहे. आता कोलेसिस्टोकायनिनचं पण आपल्याला सेम फंक्शन पाहायला भेटणार आहे. बाईल ज्यूस आणि पॅनक्रियाटिक ज्यूससाठी हे रिस्पॉन्सिबल आहे सिक्रेशनसाठी. ठीक आहे. आणि कोलेसिस्टोकायनिन ॲक्च्युली इट इज रिस्पॉन्सिबल फॉर फुलफिलनेस. ठीक आहे. म्हणजे फूड मटेरियल वगैरे घेतल्यानंतर आपण एक
लेवल आल्यानंतर स्टॉप करतो फूड मटेरियल वगैरे घेण्याचं. मग ते कशासाठी आपल्याला कशामुळं पाहायला भेटणार, तर कोलेसिस्टोकायनिनसाठी का त्यामुळं आपल्याला पाहायला भेटणार या हार्मोनमुळं. ठीक आहे. आणि त्यानंतर हे पहा गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाईड. आता याच्या नावामध्येच आहे गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाईड, म्हणजे याचं पण आपल्याला सेम फंक्शन पाहायला भेटतं. इट हेल्प्स टू इनहिबिट द सिक्रिशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक इम्पॉर्टंट आपण पार्ट पाहतोय पहा, ॲब्सॉर्प्शन ऑफ डायजेस्टेड फूड मटेरियल. आता फूड मटेरियलचं डायजेशन झालं, मग त्याचं आता ॲब्सॉर्प्शन इम्पॉर्टंट आहे. आणि हे गोष्ट लक्षात ठेवायचं का 90% जे सिम्पल फूड मटेरियल आहे याचं ॲब्सॉर्प्शन हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होतं. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होतं. याच्यावर MCQ येऊ शकतो, लक्षात ठेवायचं. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आपला 90% ॲब्सॉर्प्शन पाहायला भेटणार आहे. रिमेनिंग पार्टमध्ये थोडं थोडं ॲब्सॉर्प्शन आपल्याला पाहायला भेटणार. मग आता माउथमध्ये जर आपण पाहिलं तर ड्रग्ज लाईक पेन किलर वगैरे जे असतात हे ॲक्च्युली काय होतात, माउथमध्ये ॲक्च्युली ॲब्झॉर्ब होणार. मग माउथमध्ये ॲक्च्युली कोणत्या रिजनमध्ये, बिलो टंग. टंगचे जर आपण खाली जर काय पाहिलं तर कॅपिलरीज प्रेझेंट असतात आणि त्या कॅपिलरीजमध्ये ॲक्च्युली हे जे पेन किलर वगैरे असतात त्यांचं ॲब्सॉर्प्शन होतं. नेक्स्ट आपण पाहतो दॅट इज स्टमक. स्टमकमध्ये स्मॉल अमाऊंटमध्ये असणारे वॉटर, म्हणजे आता स्टमकचा जो पार्ट आहे ॲक्च्युली इट इज इम्परिमेबल. त्यामुळं जे न्यूट्रिएंट वगैरे असतात ते बेसिकली स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ॲब्सॉर्ब होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. पण स्टमकच्या आतमध्ये थोड्याफार प्रमाणात वॉटर असेल, इलेक्ट्रोलाइट असणारे, अल्कोहोल आणि ड्रग लाईक ॲस्पिरिन हे कुठं ॲब्झॉर्ब होतं, तर स्टमकमध्ये ॲब्झॉर्ब होणार आहे. ठीक आहे. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जर आपण पाहिलं तर पहा आपण 90% ॲब्सॉर्प्शन होतं. मग इथं सगळे सिम्पल फूड मटेरियल वगैरे आले, ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, अमायनो ॲसिड्स, त्याच्यानंतर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स वगैरे जे असतील ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ॲब्झॉर्ब होतात. आता आपल्याला व्हिलायचं पार्ट माहिती आहे पहा, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये फिंगर लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला आपण व्हिलाय असं म्हणणार आहे. मग ह्या व्हिलायच्या अंडर हे जे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहे किंवा ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज वगैरे असणार हे ॲक्च्युली ब्लड कॅपिलरीजमध्ये ॲब्झॉर्ब होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ऑल दीज आर ॲब्झॉर्ब इन द ब्लड कॅपिलरीज ऑफ व्हिलाय. आता हे जे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स असतात हे वॉटर सोल्युबल विटॅमिन आपल्याला कोणते पाहायला भेटणार, व्हिटॅमिन C अँड व्हिटॅमिन B. ठीक आहे. त्यानंतर लिपिड असेल किंवा फॅट सोल्युबल विटॅमिन्स वगैरे असतील. आता फॅट सोल्युबल विटॅमिन्स आपल्याला रिमेनिंग पाहायला भेटतात पहा, A, D, E, K. यावर पण क्वेश्चन येऊ शकतो. लिपिड आणि फॅट सोल्युबल हे जे विटॅमिन्स असतात हे ब्लड कॅपिलरीमध्ये ॲब्झॉर्ब होणार नाही विलायच्या. ठीक आहे. हे ॲब्झॉर्ब होतात तर लॅक्टियल्समध्ये. कशामध्ये ॲब्झॉर्ब होणार, हे लॅक्टियलमध्ये, हे लक्षात ठेवायचं. मग व्हॉट इज लॅक्टियल, त्याला आपण लिम्ब कॅपिलरी असं कन्सिडर करणार आहे. काय म्हणतो आपण त्याला, लिम्ब कॅपिलरीज. ठीक आहे. त्यानंतर लार्ज इंटेस्टाईनमध्ये थोडंफार ॲब्सॉर्प्शन होतं. कशाचं, इलेक्ट्रोलाइट असेल म्हणजे सोडियम क्लोराईड वगैरे असेल, थोड्याफार ड्रगचं आणि विटॅमिनचं आपल्याला त्या ठिकाणी ॲब्सॉर्प्शन पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. आता हे जे ॲब्सॉर्प्शनची प्रोसेस चालते हे 2-3 मेथडने चालते पहा. मग आता हे ॲब्सॉर्प्शन एक तर पॅसिव्ह असू शकतं, विदाऊट एनर्जी. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला हे ॲब्सॉर्प्शन ॲक्टिव्ह प्रोसेस थ्रू पाहायला भेटतं आहे. त्यानंतर हे ऑस्मोसिस थ्रू पण होऊ शकतं, ते आपण पाहूया. ठीक आहे. आता सुरुवातीला आपण ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजचं याचं जर ॲब्सॉर्प्शन जर पाहिलं, इट इज ऑकर थ्रू सेकंडरी ॲक्टिव्ह, काय म्हणू आपण त्याला, ट्रान्सपोर्ट. त्याला आपण काय म्हणतो, सेकंडरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असं कन्सिडर करणार. वाय इट इज कॉल्ड ॲज सेकंडरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट थ्रू ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजचं ॲब्सॉर्प्शन होतं पहा. आता ग्लुकोजच्या आतमध्ये इनटेक करण्यासाठी आता ह्या ज्या सेल्स आपल्याला पाहायला भेटणार, दीज सेल्स ॲक्च्युली इट इज नथिंग बट आउटर लेअर ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. मग ह्या सेल्सला आपण म्हणणार एंट्रोसाइट. ह्या एंट्रोसाइटमध्ये पहिल्यांदा ॲब्सॉर्प्शन होतं फूड मटेरियलचं आणि त्यानंतर ब्लड कॅपिलरीजमध्ये किंवा लिम्ब कॅपिलरीमध्ये त्याचं ॲब्सॉर्प्शन होईल. ठीक आहे. आता आपण पाहतो सेकंडरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट थ्रू ग्लुकोजचं ॲब्सॉर्प्शन होणार. आता हे ॲब्सॉर्प्शन कसं होतं पहा, विथ द हेल्प ऑफ ATP. काय होतं, याच्यामध्ये असणारे जे सोडियम आयन्स आहे हे सोडियम आयन बाहेर टाकले जातात विथ द हेल्प ऑफ ATP. ठीक आहे. आणि पोटॅशियम आयन काय होतील, आतमध्ये जातील. ठीक आहे. मग आता हे जे ग्लुकोज मॉलिक्यूल आहे मग हे अलॉंग विथ द सोडियम, हे ग्लुकोज मॉलिक्यूल कोणासोबत येतात,
ह्या सोडियम बरोबर येणार आणि सोडियम बरोबर आल्यानंतर काय होतं त्यांचं परत इनटेक होणार. इनटेक झाल्यानंतर पोटॅशियम परत काय होतील बाहेर येतील. लक्षात ठेवायचं म्हणजे सोडियम ॲक्च्युली ग्लुकोजच्या ॲब्सॉर्प्शनसाठी हेल्प करू राहिलं आहे. ठीक आहे, डायरेक्टली ग्लुकोजच्या ॲब्सॉर्प्शनसाठी एनर्जीची गरज पडत नाही, पण सोडियमला बाहेर काढण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडू राहिली, ATPची. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज सेकंडरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. हे कशामध्ये होतं, इंट्रोसाईटमध्ये. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण पाहूया दॅट इज फ्रुक्टोजचं ॲब्सॉर्प्शन कसं होतं. हे होतं फॅसिलेटेड डिफ्युजन थ्रू. फॅसिलेटेड डिफ्युजन इट इज अन पॅसिव्ह प्रोसेस ऑफ ॲब्सॉर्प्शन. पण ह्या ॲब्सॉर्प्शनसाठी कशाची गरज पडते, फॅसिलेटेड म्हणजे काय, इथं ॲक्च्युली काय होईल, फ्रुक्टोज मॉलिक्युलला आतमध्ये ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी कशाची गरज पडते, इथं कॅरियरची गरज पडू राहिली. ठीक आहे, कॅरी करण्यासाठी एक प्रोटीन ॲक्च्युली हेल्प करतो फ्रुक्टोजला इंट्रोसाईटच्या आतमध्ये. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज फॅसिलेटेड डिफ्युजन. ठीक आहे, त्यानंतर अमायनो ॲसिडच्या ॲब्सॉर्प्शनसाठी जर आपण पाहिलं तर हे ॲक्टिवली काय होतात, ॲब्झॉर्ब होतात. ॲक्टिवली ॲब्सॉर्ब इनसाइड द एंट्रोसाईट. हे गोष्ट लक्षात ठेवायचं. ॲक्टिवली ॲब्सॉर्ब म्हणजे इट रिक्वायर एनर्जी, कारण की हे अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आपल्याला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, आता हे जे सबस्टन्स आहे कोणकोणते, ग्लुकोज झालं, त्याच्यानंतर गॅलॅक्टोज झालं, त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं पहा फ्रुक्टोज आहे, त्यानंतर आहे अमायनो ॲसिड्स आहे. ठीक आहे, ऑल दीज लेटर ऑन ॲब्सॉर्ब इनसाइड. विलायच्या आतमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, दिस इज ॲक्च्युली ए ब्लड कॅपिलरी. हे काय, ब्लड कॅपिलरी. ह्या ब्लड कॅपिलरीच्या आतमध्ये काय होतं आहे, ॲब्सॉर्प्शन होतं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता थोडंसं कॉम्प्लिकेटेड आपल्याला पाहायला भेटणार, लिपिडचं ॲब्सॉर्प्शन होतं. मग आता आपल्याला माहिती आहे काय होतं पहा, हे जे बाईल सॉल्ट आहे, सुरुवातीपासून थोडंसं आपण पाहूया. बाईल सॉल्ट, समजा हे बाईल सॉल्ट आपल्याला पाहायला भेटणार, दीज बाईल सॉल्ट. आणि हे जर आपण पाहिलं तर हे लिपिडचं इमल्सिफिकेशन होतं. आपण म्हटलं होतं पहा, इमल्सिफिकेशन असे छोटे छोटे ड्रॉपलेट्स तयार होतात. आपण असं कन्सिडर केलं, हे असे छोटे छोटे ड्रॉपलेट्स तयार होतील. मग आता ह्या ड्रॉपलेटच्या सराउंडिंगला इमल्सिफिकेशन म्हणजे काय, पहिलं म्हणजे हा जो बाईल सॉल्ट आहे हा ब्रेकडाऊन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे फॅटला, आणि तिथे छोटे छोटे ड्रॉपलेट तयार होणार आहे. ठीक आहे, आता ह्या ड्रॉपलेटच्या सराउंडिंगला, समजा हा एक ड्रॉपलेट इथे आपण कन्सिडर केलं, असे दाखवले ड्रॉपलेट. ह्या ड्रॉपलेटच्या सराउंडिंगला हे जे बाईल सॉल्ट आहे हे जाऊन इथं अटॅच होणार, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता हे जे स्ट्रक्चर फॉर्म झालं, दिस इज कॉल्ड ॲज मायसिलिस किंवा त्याला मिसलिस असं म्हणायचं. ठीक आहे, अँड लेटर ऑन दिस मिसलिस आर ॲब्सॉर्ब इनसाइड द एंट्रोसाइट. मग आता मिसलिस ॲक्च्युली कशामध्ये आले, हे आले एंट्रोसाइट. त्याच्यावरती आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, बाईल सॉल्ट प्रेझेंट आहे. ठीक आहे, मग आता त्यानंतर हे ॲक्च्युली एका स्ट्रक्चरमध्ये एंटर होणार. पहा, हे स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, याला आपण म्हणणार स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं कन्सिडर करणार. ह्या स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये आपल्याला हे ड्रॉपलेट एंटर होणार किंवा मिसलेस एंटर होणार आणि त्याचं फर्दर कन्व्हर्जन रिसिंथेसाइज होणार ते. ठीक आहे, आणि रिसिंथेसाइज होऊन आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, आता ह्या फॅट ड्रॉपलेटच्या सराउंडिंगला जर आपण पाहिलं तर एक प्रोटीनची लेअर तयार होती. काय तयार होणार, प्रोटीनची लेअर तयार होणार. आणि ही प्रोसेस कुठे चालती, हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये असलेल्या एंट्रोसाइटच्या स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये चालणार आहे. ठीक आहे, मग आता हे जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण काय कन्सिडर करतो, दिस इज कॉल्ड ॲज कायलोमायक्रॉन. काय म्हणतात आपण त्याला, कायलोमायक्रॉन असं कन्सिडर करणार आहे. आणि हे प्रोटीन कोटेड फॅटचे ग्लोब्युल्स हे जे असतात हे ॲक्च्युली लेटर ऑन कॅपिलरीजमध्ये ॲब्झॉर्ब होणार. पण ह्या कॅपिलरीला आपण काय कन्सिडर करतो, दिस इज कॉल्ड ॲज लिम्ब कॅपिलरी. काय म्हणणार आपण त्याला, लिम्ब कॅपिलरी. ठीक आहे, पण फॅटचं ॲब्सॉर्प्शन करतात, त्याच्यामुळे लिम्ब कॅपिलरीचं जर आपण स्ट्रक्चर जर पाहिलं तर हे कसं आपल्याला पाहायला भेटणार, व्हाईटिश आहे. त्यामुळं ह्या लिम्ब कॅपिलरीला दुसरं एक नाव आहे, त्यालाच आपण काय कन्सिडर करतो, पहा, लॅक्टियल्स. ठीक आहे, हे फॅटचं परत समजून घेऊया. पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे लिपिडचं ब्रेकडाऊन होतं, त्याच्यानंतर छोटे छोटे ड्रॉपलेट्स वगैरे फॉर्म होणार विथ द हेल्प ऑफ बाईल सॉल्ट, त्याला आपण इमल्सिफिकेशन असं म्हणणार आहे. आणि सोबत हे जे बाईल सॉल्ट आहे हे फॅटच्या ग्लोब्युलच्या सराउंडिंगला काय करतात, एक स्ट्रक्चर फॉर्म करतात आणि त्याच्यापासून मग काय तयार होतं, मायसेलिस फॉर्म होणार आहे.
these micells are absorbed inside the enterocyte. एंट्रोसाईटमध्ये आल्यानंतर हे जे मायसेल्स वगैरे असतात हे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये जाणार, त्याचं रिसिंथेसिस मॉडिफिकेशन होतं. मॉडिफिकेशन म्हणजे हे बाईल सॉल्ट निघून जाणार. इन्स्टेड ऑफ बाईल सॉल्ट याच्या सराउंडिंगला जर आपण एक पाहिलं तर प्रोटीनचं कोट फॉर्म होतो. मग हे जे प्रोटीन कोटेड स्ट्रक्चर असतं त्याला आपण म्हणणार कायलोमायक्रॉन्स, अँड दीज कायलोमायक्रॉन लेटर ऑन ॲब्झॉर्ब इनसाइड द लॅक्टियल्स. ठीक आहे, म्हणजे आता सिम्पल फूड मटेरियल कशामध्ये आलं आहे पहा, ब्लड कॅपिलरीमध्ये आणि लिम्ब कॅपिलरीमध्ये आलं आहे. तिथून ते ॲक्च्युली सेलला प्रोव्हाइड केलं जाईल. पहा आपण सिम्पल फूड मटेरियल तयार केलं डायजेशनमध्ये, त्यानंतर त्याचं ॲब्सॉर्प्शन पाहिलं. आता ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर हे ब्लड किंवा लिम्ब कॅपिलरीजमधून हे जे सिम्पल फूड मटेरियल आहे, सिम्पल फूड मटेरियल हे कुठं पास झालं, हे पास झालं टिश्यूकडं किंवा सेलकडं. टिश्यू ऑर वी कॅन से दॅट सेल. ठीक आहे, आणि सेल हे जे सिम्पल फूड मटेरियल आहे, या सिम्पल फूड मटेरियलचा यूज प्रोटोप्लाझम फॉर्मेशनसाठी, प्रोटोप्लाझम फॉर्मेशन म्हणजे सेलमध्ये असलेलं जे लिव्हिंग मॅटर आहे, म्हणजे डिफरंट टाईपचं सेल ऑर्गॅनलचं फॉर्मेशन वगैरे असेल किंवा प्रोटीनचं वगैरे फॉर्मेशन असेल सेलच्या आतमध्ये. ठीक आहे, यासाठी हे टिश्यू किंवा सेल युटिलाइज करतं सिम्पल फूड मटेरियलला. मग त्याला आपण म्हणणार ॲसिम्युलेशन, हे लक्षात ठेवायचं. आता लास्ट जो आपल्याला पार्ट पाहायला भेटणार दॅट इज इजेशन ऑर डिफिकेशन. आता इजेशन किंवा डिफिकेशन म्हणजे काय, आता जे अनडायजेस्टेड फूड मटेरियल पहा, अनडायजेस्टेड फूड मटेरियल. आता अनडायजेस्टेड फूड मटेरियलमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, फिकल मॅटर. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये म्युकस आहे, यामध्ये बॅक्टेरिया वगैरे आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, ऑल दीज कंटेंट दे आर कमिंग आउट थ्रू ॲनस, ॲनस थ्रू बाहेर पडणार आहे ना. मग त्याला आपण काय कन्सिडर करतो, दिस इज कॉल्ड ॲज इजेशन. मग त्याला आपण काय कन्सिडर करायचं, इजेशन. पण आता इजेशन करताना ॲनसच्या ओपनिंगला जर आपण पाहिलं तर काय प्रेझेंट असतात, इथं जर आपण पाहिलं तर स्पिंक्टर प्रेझेंट असतात पहा, स्पिंक्टर. ठीक आहे, आणि स्पिंक्टर हे ॲक्च्युली कशापासून फॉर्म झालेले, सर्क्युलर मसल्सपासून फॉर्म झालेले स्पिंक्टर्स आहे. आणि त्यांची जी ॲक्टिव्हिटी असती म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग, ही जी ॲक्टिव्हिटी ही आपल्याला कशी पाहायला भेटणार, इट इज ॲन व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी. ही कशी आहे, व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला भेटणार आहे स्पिंक्टरची असते.